जय हिंद। नांदुरा स्पीड न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताजा खबरें। नांदुरा तालुका जिला बुल्ढाना। आज नांदुरा शहर में शांतता कमेटी की मीटिंग रखा गई है। आज की तारीख है 29 तारीख 9वां महीना 2025 दिन है आज पीर का। बुल्ढाना जिले के एसपी साहब के आदेश अनुसार नांदुरा शहर में दुर्गा देवी को देखते हुए आने वाले त्योहारों को देखते हुए नांदुरा थानेदार यशवंत साधो साहब के मार्गदर्शन में मीटिंग रखा गई है। उसमें तमाम स्क्रीन के ऊपर आपको दिखाई दे रहे होंगे, यहाँ पर तमाम नांदुरा शहर के कई राजकीय लोग, पत्रकार बंधु और सामाजिक कार्यकर्ता और हर धर्म के लोग आपको शांतता कमेटी की मीटिंग के अंदर स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे होंगे। और दुर्गा देवी के मंडल के पद अधिकारी भी आपको स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे होंगे। यहाँ पर एसपी साहब के आदेश अनुसार यहाँ पे मीटिंग ले गई। नांदुरा थानेदार साहब के मार्गदर्शन में तमाम यहाँ पे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी भी आपको मौजूद दिखाई दे रहे होंगे और मीटिंग के अंदर शांतता रखने की अपील की गई है। आप देख सकते हैं हर साल की तरह इस साल भी दुर्गा देवी उठाई जाएंगी। आने वाले त्योहार जैसे दशहरा भी अभी आने वाला है और भी बहुत से त्योहार अभी है। इसको देखते हुए यहाँ पे शांतता कमेटी की मीटिंग हर साल की तरह इस साल भी पुलिस प्रशासन की तरफ से मीटिंग रखा गई है। अपने अपने तरफ से एक एक बात रखी है, आगे की आपको न्यूज के माध्यम से बताएंगे। जब तक के जुड़े रहे राजीव शेख के साथ। अगली खबर में आपको बहुत जल्द मिलेंगे। जय हिंद। अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आशा व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनाकडून जे काही सहकार्य अपेक्षित आहे आपण सर्वांना ते सर्व प्रकारचं सहकार्य प्रशासन यासाठी सज्ज आहे आणि याची पण ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद। ते सहकार्य त्यांच्याकडून प्राप्त होतं। आता दुर्गा उत्सव झाल्यानंतर परत महत्त्वाचे जिल्हा परिषद निवडणुका लागतील, त्यावेळेस आपली शांतता समितीची मीटिंग नसते, त्याच्यामुळे थोडक्यात त्याच्याबद्दल बोलतो। खास करून आपल्या पोलीस पाटील बंधूंना सूचना आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कोणीही कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, कारण तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या गावामध्ये काम करत असतात। आपला कुठलाही राजकीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग कुठल्याही राजकीय घडामोडीमध्ये असता कामा नये। आपण वेळोवेळी आपल्याला ज्या सूचना देण्यात येतील त्याचं पालन करावं आणि गावात कुठं काही वाद होत असेल किंवा काही थोडीशी आपल्याला माहिती मिळाली तर सोडून आम्हाला कळवण्यात येईल। आता आजची 7वी माळ 2 तारखेला दसरा आणि मिरवणुका चालू होतील 4 तारखेपासून। 4 आणि 5 तारखेला ग्रामीण भागातील मिरवणुका आहेत। 6 तारखेला नांदुरा शहराची मिरवणूक आहे। 7 तारखेला लिंगावमध्ये आहे आणि 9 तारखेला नांदुरा पुढच्या मिरवणूक आहे। दिवस आहे महाजन साहेब, नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सातव साहेब, तहसील प्रशासनाचे वडके साहेब आणि उपस्थित माझ्यासह सर्व शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील आणि विविध मंडळाचे पदाधिकारी साहेब, सर्वप्रथम तर तुम्ही यावेळेस पहिला चार्ज होता, यावेळेचा आपल्याला शांतता ठेवायची आहे। त्यानंतर आदरणीय एसपी साहेबांनी आपल्याला डीजेचे दुष्परिणाम कसे आहेत त्याबद्दल सांगून योग्य सूचना दिलेल्या आहेत। तसेच आदरणीय खासदार साहेब यांनी 1 महिना अगोदर आपण जी शांतता समितीची मीटिंग घेतली होती त्या दरम्यान अगोदर आपण सहकार्य केलं त्याच पद्धतीने सहकार्य करायचं आहे। त्यावेळेस ईद मिलाद आणि गणपती होता तर खूप चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य केलेलं आहे। तसंच आदरणीय तहसीलदार साहेब यांनी सांगितलं की नांदुरा शहराचा इतिहास पाहता हे शहर अतिशय शांतताप्रिय शहर आहे, तर भविष्यात सुद्धा आपल्या सर्वांकडून या अपेक्षा आहे। तसंच मुकुंद यांनी सांगितलं की त्यांनी सूचना दिली एक प्रशासनाला की या उत्सवादरम्यान जे काही लाईट वगैरे जातील त्याकरिता आपण दखल घेणं गरजेचं आहे। निश्चितच आम्ही त्या गोष्टीची दखल घेऊ। त्यानंतर अतिपूर रहमान सर एकदम खूप चांगल्या पद्धतीने बोलले। त्यांनी सांगितलं की प्रत्येक उत्सव हा आपल्याला प्रेरणादायी असतो आणि त्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यायची असते, तर आपण त्या उत्सवाच्या इतिहासापासून आपण आनंदी उत्सव साजरा करायला पाहिजे। तसेच दाभोळे सर यांनी सुद्धा सर्व तमाम जनतेला आपल्या उत्सव अतिशय शांततेत आणि आनंदात पाहायचे एक आवाहन केलेलं आहे। हे सर्वांना असे सांगू इच्छितो
की आपण सर्व पोलीस प्रशासनाला आणि तसेच प्रत्येक नगर परिषद असो किंवा तहसीलदार साहेब असो आपण सर्वांना सहकार्य करतात आणि आपण इथं आले त्यानंतर आम्हाला असं एवढं सांगितलं की नागपूर शहरात किंवा कोणत्या शहरात शांतता इथून सुरुवात होणार शांततेची सुरुवात इथून होते आपण आपल्यासोबत असतात मित्रांनो येणाऱ्या सर्व काळामध्ये आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यापर्यंत BSRPF CRPF गृहरक्षक SDO पोलीस मित्र आणि शांतता समितीचे सदस्य सुद्धा असणार आहेत आपण हा येणारा उत्सव अतिशय धुमधाम भूमिकाने साजरा करावा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाला पत्रकार बांधव पोलीस पाटील तसेच शांतता समितीचे सदस्य शिवसैनिक भीमसैनिक हजर आले आणि आपण चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल मी नागरा पोलीस वतीने आपले आभार मानतो आणि अध्यक्षा वतीने माझा